हॅलो एव्हरीवन अँड व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या इनिशिएटिव्हमध्ये ज्याचं नाव आहे द डेली रेडीमेड नोट्स आणि आजची तारीख आहे 18 फेब्रुवारी. इथे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. आपला जो आर्टिकलचा कंटेक्स्ट आहे म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं जे UPSC आणि MPSC म्हणजे ॲज पर न्यू डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न MPSCचा सुद्धा पॅटर्न चेंज झालेला आहे. तर त्या पद्धतीनं जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स वगैरे न्यूजपेपरमध्ये आणि त्याचा कसा डायरेक्ट रिलेव्हन्स आहे आपल्या प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण ते स्टडी करणार आहोत. चला तर आपलं पहिलं आर्टिकल इथे काय आहे की इंडिया आणि कतार रिलेशनशिपच्या बद्दल आहे. याचा कंटेक्स्ट काय आहे की कतारचे जे अमीर आहेत तर त्यांची व्हिजिट आहे इंडियामध्ये, तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं आर्टिकल महत्वाचं आहे. तर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने याच्यामध्ये काय महत्वाचं आहे की जो काही इंडियाचा आणि कतारचा इंडिया आणि कतारचा जो काही बायोलॅटरल ट्रेड आहे तो महत्वाचा आहे. ठीक आहे, म्हणजे इंडिया जास्त कतारला काय एक्सपोर्ट करतं आणि कतार इंडियाला काय जास्त एक्सपोर्ट करतं आणि ह्या दोघांमध्ये ट्रेड डिफिसिट कोणाच्या बाजूने आहे म्हणजे इंडियाच्या बाजूने ट्रेड डिफिसिट आहे. इंडियाचा जो एक्सपोर्ट आहे हा कम्पॅरेटिव्हली कमी आहे ॲज कम्पेअर टू द कतारचा जो एक्सपोर्ट आहे इंडियामध्ये तो. कारण खूप जास्त प्रमाणामध्ये आपण तिथनं काय करतोय माहिती आहे का, जे काही क्रूड ऑइल असेल किंवा ऑइल प्रोडक्ट्स वगैरे असतील तर ते आपण काय करतो कतारवरनं इम्पोर्ट करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल लिक्विफाईड नॅचरल गॅस असेल किंवा पेट्रोलियम गॅस वगैरे असेल किंवा केमिकल किंवा पेट्रोकेमिकल्स. आणि इंडियाचा जर एक्सपोर्ट बघितला कतारला तर तो मेनली सिरियल्स म्हणा, कॉपर किंवा जे काही मेटल्स आहेत आयर्न, स्टील्स, व्हेजिटेबल, फ्रुट्स वगैरे, तर अशा प्रकारचं इंडियाचं ट्रेड कंपोजिशन आहे. ठीक आहे, त्यानंतर एक मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने एक डायमेन्शन्स इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियाचा खूप मोठा जो डायस्पोरा आहे ना तो कतारमध्ये आहे, तर त्याची सुद्धा जी फिगर आहे ती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंगमध्ये तो डायमेन्शन्स बायोलॅटरल रिलेशनशिपमध्ये इंडिया आणि कतारच्या रिलेटेड जर क्वेश्चन्स वगैरे आला बायोलॅटरल रिलेशनशिपमध्ये अंडर GS2, ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपण लिहू शकतो की हा डायस्पोरा जो तर कशा प्रकारे मदत करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते काय करतात, रेमिटन्स वगैरे जे तर ते इंडियामध्ये वापस पाठवतात आपल्या फॅमिलीला वगैरे. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि त्यानंतर मॅपिंगच्या पर्स्पेक्टिव्हनं कतारचं जे लोकेशन आहे हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. तुम्ही काय करायचं माहिती आहे का, मॅपमध्ये कतारचं लोकेशन आणि त्याच्या रिलेटेड ज्या काही सराउंडिंग कंट्रीज वगैरे आहेत किंवा स्टेट्स वगैरे असतील तर ते त्या ठिकाणी बघून घ्यायचे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे द डॉन ऑफ क्वेक इन दिल्ली. तर याचा आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की रिसेंटली ना दिल्लीमध्ये अर्थक्वेक झालेला आहे. ठीक आहे, तर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, हा जो प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने जिओग्राफीमध्ये जो पार्ट आहे फिजिकल इंडियाची जी फिजिकल जिओग्राफी त्याच्यामध्ये येतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की अर्थक्वेकचं जे ओरिजिन आहे तर ते महत्वाचं आहे. अर्थक्वेकचा जर ओरिजिनचा विचार केला तर याच्यामध्ये काही की टर्म्स वगैरे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की त्याचं जे ओरिजिन होतं ना त्याला काय म्हणतात, फोकस असं म्हणतात किंवा त्याला आपण काय म्हणतो हायपोसेंटर पण असं म्हणतात. ठीक आहे, आणि त्यानंतर जो फर्स्ट ज्या ठिकाणी समजा जमिनीवर ज्या ठिकाणी अर्थक्वेक पहिल्यांदा येतो तो जो पॉईंट असतो ना त्याला काय म्हणतात, इपिसेंटर असं म्हणतात. ठीक आहे, तर हे जे दोन वर्ड्स आहेत ना याच्यामध्ये नेहमी स्टुडंटचं कन्फ्युजन असतं. आणि प्रिलिम्सचं जर बघितलं UPSC आणि MPSC जर प्रिलिम्स बघितल्या तर ह्या टर्म्सवर इपिसेंटर म्हणा किंवा हायपोसेंटर किंवा फोकसवर त्या परीक्षेमध्ये क्वेश्चन्स याच्या आधी ऑलरेडी विचारलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरी इम्पॉर्टंट प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह गोष्ट म्हणजे काय की इंडियामध्ये वेगवेगळे अर्थक्वेक झोन्स वगैरे आहेत. तर ते कोणकोणते झोन्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल झोन 2 टू झोन 5 असं कॅटेगरायझेशन इंडियामध्ये अर्थक्वेक झोनचं केलेलं आहे. डिपेंडिंग अपॉन म्हणजे याला काय म्हणतात सेसेमिक झोन असं म्हणतात. त्यांची जी व्हलनरेबिलिटी आहे ना त्याच्या बेसिसवर किंवा ज्या सेसेमिक ऍक्टिव्हिटीच्या बेसिस म्हणजे किती मोठा अर्थक्वेक आहे किंवा ते डॅमेज किती कॉज करतं त्या बेसिसवर ह्या झोनचं काय केलेलं आहे डिव्हिजन किंवा डिफरन्सिएशन केलेलं आहे. दिल्लीचं जर स्पेसिफिक जर बघितलं तर ते स्पेसिफिकली झोन 4 मध्ये आहेत. ठीक आहे, ही सुद्धा काय की प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आर्टिकलमध्ये अरवली आणि दिल्ली फोल्ड बेल्ट हा काय करण्यात आलेला आहे मेन्शन करण्यात आला. जस्ट 1 मिनिट तुम्हाला मी डायग्रामच्या माध्यमातून शो करतो. तर या ठिकाणी बघा हा इंडियाचा मॅप आहे वेस्टर्न इंडियाचा. ठीक आहे, तर या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे हिमालयन रिजन दाखवण्यात आलेला आहे. त्यानंतर मारवार क्रेटन दाखवण्यात आलेलं आहे आणि अरवली दिल्ली फोल्ड दाखवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी दिल्ली आहे. तर ह्या अरवली दिल्ली फोल्ड बेल्ट मुळे काय होतं माहितीये का की याच्यामध्ये ना जे काही अर्थक्वेकच्या मुवमेंट होतात म्हणजे ह्याच्या प्लेट्स मुवमेंट होतात ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर आपण 3 प्रकारामध्ये प्लेट्स मुवमेंट कॅटेगराइज करू शकतो. पहिली जी आहे ना ती सबडक्शन म्हणजे काय
की इकडची एक प्लेट आणि इकडची एक प्लेट एकमेकाकडे ह्या दोघांच्या काय होतात माहितीये का, मुवमेंट होतात. त्याला काय म्हणतात, सबडक्शन मुवमेंट म्हणतात. ठीक आहे. दुसरी आहे स्प्रेडिंग. स्प्रेडिंग मध्ये काय होतं माहितीये का, जी प्लेट मुवमेंट आहे ही अपोजिट साईडला होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही या साईडला आणि ती त्या साईडला. तिसरी आहे लॅटरल. लॅटरल मध्ये काय होतं, एक प्लेट मुवमेंट अपवर्ड डायरेक्शनला आणि दुसऱ्या प्लेटची मुवमेंट डाऊनवर्ड डायरेक्शनला. ठीक आहे. तर तुम्हाला प्लेट मुवमेंट कळालं की फॉर एक्झाम्पल कशा प्रकारे ह्या प्लेट मुवमेंट होतात. एक तर सबडक्शन म्हणजे काय, एकमेकाच्या दिशेने. त्यानंतर स्प्रेडिंग म्हणजे काय, एकमेकाच्या विरुद्ध दिशेने. आणि लॅटरल म्हणजे काय, एक अपवर्ड आणि दुसरी काय की डाऊनवर्ड मुवमेंट होते. ठीक आहे. त्यानंतर हा जो बेल्ट आहे, नंतर एक्झाम मध्ये जर विचारलं अरोली दिल्ली फोल्ड बेल्ट, तर आपण काय सांगू शकतो माहितीये का, की एक इम्पॉर्टंट जिओग्राफिकल फीचर्स आहे, ज्याच्यामुळे काय होतं माहितीये का, की अर्थक्वेक जे आहेत ना समजा ह्या रिजन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडून येतात. ठीक आहे. त्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर हा GS1 मध्ये जिओग्राफीच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्याला स्टडी करायचा आहे. याच्यामध्ये काय की ज्या प्लेट मुवमेंट्स होतात आणि अर्थक्वेकचं डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की पर्टिक्युलरली असे कोणकोणते एरियाज आहेत किंवा का स्पेसिफिक एरियाज जे ते काय करतात माहितीये का, मोर अर्थक्वेक प्रोन असतात. मग आता जे तुम्हाला मी सांगितलं ना की ज्या प्लेटच्या मुवमेंट होतात, फॉर एक्झाम्पल सबडक्शन असेल किंवा लॅटरल असेल किंवा स्प्रेडिंग वगैरे असेल, तर ह्या प्लेटच्या मुवमेंटमुळे काय होत असतं माहितीये का, की तिथं अर्थक्वेकचे झोन वगैरे क्रिएट होत असतात. त्यानंतर सिमिलरली दिल्लीचा जर रिजन बघितला तर हा खूप पॉप्युलेशन रिच रिजन आहे आणि त्या तिथे मध्ये काय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा आहे. त्यामुळं फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला अर्बन प्लॅनिंग वगैरे करायचं असेल, त्या सुद्धा पर्स्पेक्टिव्हनं अर्बन प्लॅनिंग आणि डिझास्टरचं मॅनेजमेंट हा जो इश्यू आहे, हा इश्यू सुद्धा काय आपण करू शकतो माहितीये का, ह्या आर्टिकलला त्या पर्स्पेक्टिव्हनं आपण आपल्याला त्या आर्टिकलला कनेक्ट करता येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की अर्बन प्लॅनिंग करताना म्हणजे असे कोणकोणते जे फॅक्ट्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवावं लागतात, की जेणेमुळे काय होईल माहितीये का, की जी अर्थक्वेकमुळे होणारी जी व्हलनरेबिलिटी आहे, तर ती अर्बन प्लॅनिंगमुळे आपण काय करू शकतो, व्यवस्थितरित्या ती मॅनेज वगैरे करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर केस स्टडीचा जर विचार केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय रिसेंटली ही जी कंटेम्पररी जो अर्थक्वेक झालेला आहे, तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट किंवा अर्बन प्लॅनिंगच्या ज्यावेळेस पर्स्पेक्टिव्हनं तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये करताल किंवा एसएच्या पर्स्पेक्टिव्हनं ज्यावेळेस डायमेन्शन्स वगैरे त्या ठिकाणी मेन्शन्स वगैरे करताल, तर ही सुद्धा केस स्टडी त्या ठिकाणी मेन्शन्स करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे. ह्या आर्टिकल मधचा कंटेक्स्ट काय आहे की रिसेंटली जे इंडिया आणि युएसच्या रिलेटेड जे काही बायोलॅटरल अग्रीमेंट्स वगैरे झालेले होते, तर या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, इंडो युएस न्यूक्लिअर कोऑपरेशनच्या रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट अग्रीमेंट झालेले तर ते या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहेत. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने ह्या जर आर्टिकलचा कंटेक्स्ट जर बघितला की 2007 मध्ये इंडिया आणि युएस मध्ये जो इंडो युएस सिव्हिल न्यूक्लिअर अग्रीमेंट झालं होतं, तो एक महत्वाचा आहे. त्यालाच काय म्हणतात माहितीये का, द 123 अग्रीमेंट असं सुद्धा म्हणतात. म्हणजे हे नाव इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कधी कधी जर प्रश्न आहे ना डायरेक्टली इंडो युएस सिव्हिल न्यूक्लिअर अग्रीमेंट न विचारता 123 अग्रीमेंट ही कशाच्या रिलेटेड हे सुद्धा विचारू शकतात. ठीक आहे. त्यानंतर जसं आपण कालच्या किंवा याच्या आधीच्या पण आर्टिकलमध्ये ज्यावेळेस इंडिया आणि युएसच्या बायोलॅटरल रिलेशन आपण डिस्कस वगैरे करतो त्यावेळेस पण बघितलं होतं की स्मॉल मॉड्युलर रिएक्टर हे सुद्धा न्यूज मध्ये आहे. ठीक आहे. तर बेसिकली स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स हे काय असतात माहिती का, ज्यांची पॉवर जनरेशन कॅपॅसिटी ही 30 मेगावॅट टू 300 मेगावॅट असते, तर त्यांना काय म्हणतात, स्मॉल मॉड्युलर रिएक्टर असं म्हणतात. त्यानंतर तिसरा एक प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने याच्यामध्ये पॉईंट सांगितलेला आहे, प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर आणि प्रेशराइज वॉटर रिएक्टर. ठीक आहे. तर बेसिकली ह्या अग्रीमेंटमुळे काय होणार आहे माहिती का, तीन महत्वाचे याच्यामध्ये आपल्याला ऍडव्हान्टेज किंवा इंडियासाठी तीन महत्वाचे गेन सांगितलेले आहेत. एक तर काय की लार्ज स्केल लोकलायझेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर याच्यामधनं होणार आहे. दुसरी गोष्ट काय की जे रिएक्टरचं स्पेशलायझेशन आहे, जसं मी तुम्हाला आता सांगत होतो की प्रेशराइज हाय वॉटर रिएक्टर पासून आपण काय करणार आहोत, प्रेशराइज वॉटर रिएक्टर त्याच्यामध्ये यूज करणार आहोत. तर बेसिकली ह्या दोघांमध्ये फरक काय आहे, ज्या वेळेस प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर आणि प्रेशराइज वॉटर रिएक्टर आपण याच्यामध्ये डिफरन्स बघूया. हेवी वॉटर रिएक्टर मध्ये काय केलं जातं माहितीये का, D2O नावाचं हेवी वॉटर याच्यामध्ये यूज केलं जातं ऍज अ कुलंट आणि मॉडरेटर म्हणून. ठीक आहे. याच्या अपोजिट मध्ये ज्यावेळेस आपण प्रेशराइज वॉटर रिएक्टर याचं बघतो, तर त्यावेळेस काय केलं जातं, ऑर्डिनरी जे वॉटर आहे तर याच्यामध्ये बोथ कुलंट आणि मॉडरेटर म्हणून यूज केलं जातं. सिमिलरली प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर मध्ये ना फ्युअल म्हणून काय काय यूज केलं जातं, नॅचरल युरेनियम हे यूज केलं जातं. आणि ज्यावेळेस आपण फक्त हेवी वॉटर रिएक्टर बघतो, तर त्यावेळेस काय केलं जातं, एनरिच युरेनियम हे यूज केलं जातं. हे दोन महत्वाचे फरक जे आहेत ना, हे प्रेशराइज हेवी वॉटर
आणि प्रेशराइज वॉटर रिएक्टरमध्ये हे आहेत. ठीक आहे. त्यानंतर तिसरं जे इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट आहे ना, तर याच्यामध्ये काय की टेक्नॉलॉजी कॉपरेशन तर होणारच आहे आणि त्याच्याबरोबर काय की इंडिया आणि US मधल्या जे काही कंपनीज वगैरे असतील तर हे काय करणार आहेत, जॉईंट डेव्हलपमेंट करणार आहे स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स. ठीक आहे. त्यानंतर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन जर फ्रेम करायचं म्हणलं तर कशा प्रकारचे क्वेश्चन्स वगैरे विचारू जाऊ शकतात की फॉर एक्झाम्पल काय की व्हॉट इज द स्मॉल मॉड्युलर रिएक्टर. जसं तुम्हाला आता मी सांगितलं की ज्यांची पॉवर जनरेशन कॅपॅसिटी ही 30 मेगावॅट टू 300 मेगावॅट मध्ये आहे, तर त्यांना काय म्हणतात, स्मॉल मॉड्युलर रिएक्टर असं म्हणतात. किंवा सिमिलरली दुसरा जो आता आपण टॉपिक बघितला की प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर कॉमनली युज्ड इन इंडिया. म्हणजे रिसेंटली काय केलं जातं माहिती आहे का, इंडियाचा जो फोकस आहे ना हा प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टरवर आहे, कारण इंडियामध्ये नॅचरल युरेनियम हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सापडतं. ठीक आहे. मग याच्यामध्ये असं विचारू शकतात की ह्या प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टरमध्ये कोणतं मटेरियल ऍज अ फ्युएल म्हणून यूज केलं जातं. ठीक आहे. लक्षात आलं तुम्हाला प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघायचं झालं तर ज्या डेव्हलपमेंट आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल इव्हॉल्विंग पार्टनरशिप जी आहे इंडिया आणि US मध्ये, आणि ही न्यूक्लिअर डील झाल्यामुळं इंडियाला कोणते जे बेनिफिट्स वगैरे होऊ शकतात तर हे सुद्धा आपण याच्यामधनं आपण स्टडी करू शकतो. ठीक आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर ह्या आर्टिकलवर जर क्वेश्चन जर आपल्याला अज्युम करायचं असेल किंवा क्रिएट जर करायचं असेल तर अशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की इंडियाचं जे काही न्यूक्लिअर एनर्जी सेक्टर आहे त्याच्यामध्ये काय आहेत की वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की टेक्नॉलॉजिकल आयसोलेशनचा एक चॅलेंजेस आहे आणि कॅपॅसिटी कन्स्टंटचा एक चॅलेंजेस आहे. ठीक आहे. तर हे अग्रीमेंट झाल्यामुळं इंडिया आणि USचं सिव्हिल न्यूक्लिअर अग्रीमेंट झाल्यामुळं किंवा याच्यामध्ये फर्दर डेव्हलपमेंट झाल्यामुळं ही जे टेक्नॉलॉजी आयसोलेशनचे चॅलेंज आहे ते एक, आणि दुसरं काय कॅपॅसिटी कन्स्टंटचा जो इश्यू आहे तर हा कसा इश्यू आपण सॉल्व्ह करतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन्स वगैरे आहेत ना हे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने याच्यामध्ये आपण काय करू शकतो माहिती आहे का की प्रेडिक्ट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे, सिमिलरली हे जे आर्टिकल आहे ना हे इंडिया US ट्रेडच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला याच्यामधनं काय बघायचं आहे की फॉर एक्झाम्पल काही कीवर्ड्स आहेत. म्हणजे बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट म्हणजे काय, जसं मी तुम्हाला मागच्या काही न्यूज डिस्कशन मध्ये सांगितलं होतं, ज्यावेळेस हे ट्रेड अग्रीमेंट्स असतात ना याचे मेनली 3 प्रकार असतात. ठीक आहे. एक असतं बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट, दुसरं असतं रिजनल ट्रेड अग्रीमेंट आणि तिसरं असतं मल्टीलॅटरल ट्रेड अग्रीमेंट. बायलॅटरल म्हणजे काय की हे 2 कंट्रीमध्ये फॉर एक्झाम्पल इंडिया आणि US, इंडिया आणि फ्रान्स, तर यांना काय म्हणतात, बायलॅटरल म्हणतात. रिजनल ट्रेड अग्रीमेंट म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल ज्या रिजनल ग्रुपिंग्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आफ्रिकन युनियन वगैरे असतील किंवा एशियन वगैरे असेल किंवा सार्क वगैरे असेल. ठीक आहे. तर ह्या युनियन बरोबर इंडियाची जी काही अग्रीमेंट्स असतात ना त्यांना काय म्हणतात, रिजनल अग्रीमेंट म्हणतात. त्यानंतर मल्टीलॅटरल ट्रेड अग्रीमेंट म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल इंटरनॅशनल फोरमला ज्या काही ग्रुपिंग आहेत मल्टीलॅटरल, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वगैरे असतील तर यांच्याबरोबर ज्या काही अग्रीमेंट्स असतात, ह्या ग्रुपिंग मधल्या ज्या अग्रीमेंट्स असतात त्यांना काय म्हणतात, मल्टीलॅटरल ट्रेड अग्रीमेंट्स असं म्हणतात. ठीक आहे. सिमिलरली प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये आणखी इम्पॉर्टंट काय जे काही कीवर्ड्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय मोस्ट फेवर्ड नेशन जे स्टेटस आहे तर हे बेसिकली काय असतं. त्यानंतर रूल ऑफ ओरिजिन हे काय असतं. त्यानंतर टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर्स वगैरे हे काय असतात. हे काय माहिती आहे का, तुमच्यासाठी एक होमवर्क आहे, तुम्ही काय करायचं याच्याबद्दल ना डिटेलमध्ये स्टडी करून घ्यायचं. ऍटलिस्ट तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये सुद्धा किंवा ह्या कीवर्डची जरी डेफिनेशन जरी माहित असेल ना तर तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी किंवा आन्सर लिहिण्यासाठी किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला ती उपयोगाची ठरते. त्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने याच्यामध्ये जर बघितलं तर हा टॉपिक जो आहे हा GS2चा जो टॉपिक आहे इंटरनॅशनल रिलेशन, तर इंडिया आणि US ह्या बायलॅटरल रिलेशनशिपच्या अंतर्गत हा टॉपिक आपल्याला स्टडी करायचा आहे. तर बेसिकली याच्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, इव्हॉल्विंग ट्रेड रिलेशनशिप जी आहे ना इंडिया आणि US मध्ये, तर त्याच्यावर फोकस करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये फोकस कशावर करण्यात आलेला आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट, त्यानंतर इकॉनॉमिक डिप्लोमॅसी आणि जे काही जिओपॉलिटिकल कन्सिडरेशन असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये काय की USA आणि चायनाचा जो काही ट्रेड वॉर आहे त्याच्यामधनं चायना आणि US जे काही ट्रेड रिलेशन जे खराब झालेले आहेत तर त्याचा फायदा, म्हणजे हे काय झालं जिओपॉलिटिकल कन्सिडरेशन झालं, त्याचा फायदा इंडिया आणि USला, म्हणजे इंडियाचा जो एक्सपोर्ट आहे US मध्ये कसा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो किंवा जो USचा जो डिपेंडन्स आहे हा इंडियावर मॅन्युफॅक्चरिंग बेसमध्ये हा कसा वाढू शकतो, त्या पद्धतीने हे काय की जिओपॉलिटिकल कन्सिडरेशन्स वगैरे आहेत. फॉर एक्झाम्पल जर आपण क्वेश्चन जर प्रेडिक्ट करायचं म्हणलं ह्या आर्टिकलवर तर इंडियाचा ट्रेड जो रिलेशन आहे हा जे काही रिसेंट ग्लोबल प्रॅक्टिसेस आहेत, म्हणजे जे ग्लोबल प्रोटेक्शनिस्ट मेजर्स वगैरे आहेत
तर त्याच्यामध्ये कसा रिडिफाईन केला जातो, तर याच्यावर आपण काय करू शकतो माहिती आहे का, या आर्टिकल मधनं अशा प्रकारचे क्वेश्चन्स वगैरे प्रेडिक्ट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर इथे ह्या ठिकाणी आर्टिकल मधनं जे काही केस स्टडीज किंवा एक्झाम्पल्स वगैरे आन्सर रायटिंगसाठी हे सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहेत. आणि एक्सपेक्टेड जे कन्क्लुजन आहे, ठीक आहे, म्हणजे इंडिया US ट्रेडच्या रिलेटेड ज्यावेळेस क्वेश्चन्स वगैरे एक्झाम मध्ये येईल त्यावेळेस डायरेक्टली हे क्वेश्चन्स तुम्ही काय करू शकता, आन्सर रायटिंग मध्ये त्या ठिकाणी पुट करू शकता. ठीक आहे. तर ह्या कन्क्लुजन मध्ये काय की हे कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्क्लुजन आहे. याच्यामुळे याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्क्लुजन का म्हणतो, कारण याच्यामध्ये इश्यू, त्यानंतर वे फॉरवर्ड, ह्या दोन्ही सुद्धा गोष्टी काय करण्यात आलेल्या आहेत. आणि फ्युचर प्रॉस्पेक्ट जे आहेत ना, हे तिन्ही सुद्धा गोष्टी याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत. आणि जे काही इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्यासाठी मी इथं हायलाइट केलेले आहेत की क्रिटिकल जंक्चर जे आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया ट्रेड रिलेशन विथ US आर ॲट अ क्रिटिकल जंक्चर. हे कशामुळे म्हणलेलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, जे काही जिओ पॉलिटिकल कन्सिडरेशन्स रिसेंटली जे चालू आहेत USA आणि चायनामध्ये, त्यामुळं ते क्रिटिकल जंक्शन्सवर आहेत. आणि इंडिया आणि US मध्ये सुद्धा काय की की डेव्हलपमेंट्स ज्या होत आहेत, इव्हॉल्विंग की डेव्हलपमेंट्स, त्याच्यामुळे सुद्धा काय आहे, क्रिटिकल जंक्चर्सवर आहे. त्यानंतर प्रोएक्टिव्ह एंगेजमेंट, हे जे इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत ना, ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये मेन्शन करता त्यावेळेस ते इफेक्टिव्हली तुमचं जे व्हॅल्यू एनरिचमेंट आहे ना, तर त्याच्यामधनं ते घडून येतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे. बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की रिसेंटली काय झालेलं आहे, मुस्लिम कम्युनिटीच्या रिलेटेड एक रिपोर्ट पब्लिश करण्यात आलेला आहे, ज्याला काय म्हणतात, रिथिंकिंग अफर्मेटिव्ह ऍक्शन्स फॉर मुस्लिम इन कंटेम्पररी इंडिया 2025 नावाचा एक रिपोर्ट पब्लिश करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मुस्लिम कम्युनिटीच्या डेव्हलपमेंटसाठी अफर्मेटिव्ह ऍक्शन्सच्या रिलेटेड जो काही न्यू अप्रोच याच्यामध्ये पब्लिश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी ह्या आर्टिकल मधनं काय घेण्यासारखं आहे की फॉर एक्झाम्पल जे काही सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस वगैरे आहेत, सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस, त्यांच्या रिलेटेड कॉन्स्टिट्यूशन मध्ये आणि गव्हर्नमेंटने जे काही प्रोव्हिजन्स केलेले आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉन्स्टिट्यूशनचा जर विचार केला तर आर्टिकल 15(4) हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर आर्टिकल 16 सब क्लॉज 4 हे दोन आर्टिकल इम्पॉर्टंट आहेत. तर याच्यामध्ये काय केलं जातं, त्यांचं सोशल आणि एज्युकेशनली जे बॅकवर्ड क्लासेस आहेत तर त्यांच्या ऍडव्हान्समेंटसाठी विथ अलॉंग विथ SC आणि ST, तर त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन्स वगैरे करण्यात आले. त्यानंतर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह आणखी काय महत्वाचं आहे की सच्चर कमिटीची जी रिपोर्ट आहे किंवा सच्चर कमिटी ही कशाच्या रिलेटेड आहे. आणि सिमिलरली आता जो नवीन रिपोर्ट आलेला आहे, रिथिंकिंग अफर्मेटिव्ह ऍक्शन्स फॉर मुस्लिम इन कंटेम्पररी इंडिया, तर हे जे सगळे रिपोर्ट्स वगैरे आहेत किंवा हे कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल जे, तर हे कशाच्या रिलेटेड हे तुम्हाला एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने विचारले जाऊ शकतात. किंवा क्वेश्चन जर फ्रेम करायचा म्हणला तर ह्या आर्टिकलवर तर आपण असा क्वेश्चन फ्रेम करू शकतो की विच ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन अलाउ स्टेट टू मेक स्पेशल प्रोव्हिजन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस इन इंडिया. मग तुम्हाला त्या ठिकाणी आर्टिकल मेन्शन केले असतील की फॉर एक्झाम्पल आर्टिकल 14 आहे, आर्टिकल 15 सब क्लॉज 4 आहे, आर्टिकल 16 त्याच्यामध्ये सब क्लॉज 4 न देता 1 देतील किंवा 2 वगैरे देतील, किंवा D ऑप्शन मध्ये आर्टिकल 17. ठीक आहे. तर आताच आपण बघितलं तर आर्टिकल 15 सब क्लॉज 4 आणि आर्टिकल 16 सब क्लॉज 4, तर हे काय आहेत की फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड जे क्लासेस आहेत तर त्यांच्या रिलेटेड कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स वगैरे आहेत. ठीक आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने जर ह्या आर्टिकल मध्ये बघितलं तर पर्टिक्युलरली हा टॉपिक जो आहे हा आपल्या GS2 मध्ये येतो. तर GS2 मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो माहितीये का, 2 सब हेडिंगच्या अंतर्गत हा टॉपिक आपण डिस्कस करू शकतो. पहिलं तर आहे गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटी, आणि सेकंड आहे सोशल जस्टिस आणि वेलफेअर. ठीक आहे. गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता काय सांगितलं की हा जो नवीन रिपोर्ट आलेला आहे 2025चा, याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, ज्या दोन गोष्टी आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय अफर्मेटिव्ह ऍक्शन्स वर्सेस रिझर्वेशन्स, म्हणजे फक्त यांचं म्हणणं काय आहे की फक्त ज्यावेळेस आपण ज्या सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड कम्युनिटी असतो त्यांना जर रिझर्वेशन प्रोव्हाइड केलं तर त्याच्यामधनं त्यांचं ऍडव्हान्समेंट किंवा डेव्हलपमेंट होत नाही. तर त्याचबरोबर आपल्याला काय करावं लागतं, त्यांच्याबरोबर अफर्मेटिव्ह ऍक्शन्स जे आहेत तर त्या सुद्धा त्यांना द्यावं लागतात. ठीक आहे. सिमिलरली याच्यामध्ये काय करण्यात आलेले आहेत, जे काही चॅलेंजेस वगैरे याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपण रिझर्वेशन्स किंवा सोशली आणि बॅकवर्ड क्लासेसच्या ऍडव्हान्समेंटसाठी रिझर्वेशन प्रोव्हाइड करतो तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे कॉन्स्टिट्यूशनल म्हणा, सोशल म्हणा किंवा पॉलिटिकल चॅलेंजेस जे आहेत ना तर ते त्याच्यामध्ये हिंड्रन्स क्रिएट करतात, ज्याच्यामुळे त्यांची ऍडव्हान्समेंट होत नाही. त्यानंतर सोशल जस्टिस आणि वेलफेअरच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या नवीन रिपोर्टमध्ये काही सजेशन्स मेन्शन करण्यात आलेले आहेत. तर ते काय आहेत की 2 इम्पॉर्टंट सजेशन्स आहेत. तर पहिलं एक तर काय, त्यांना आपण म्हणूया स्पॅशियल अप्रोच आणि दुसरं आहे सेक्टोरल अप्रोच.
स्पॅशियल अप्रोच म्हणजे काय की ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली जे काही मुस्लिम पॉप्युलेशन्स आहेत तर त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांच्यावर फोकस केला जातो. आणि सेक्टोरल अप्रोच म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल जे काही इम्पॉर्टंट सब सेक्टर आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल हेल्थ असेल, एज्युकेशन असेल किंवा एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज वगैरे असतील तर तशा प्रकारे त्यांना प्रोव्हाइड वगैरे करणं त्यांना काय म्हणतात स्पेशल अप्रोच किंवा सेक्टरल अप्रोच. डायरेक्टली तुम्ही काय करू शकता माहिती का आन्सर रायटिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही वे फॉरवर्ड किंवा रिकमेंडेशन्स वगैरे प्रोव्हाइड करता तर ह्या कमिटीचा रिपोर्ट जो आहे ना म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्ही असं मेन्शन करू शकता रिथिंकिंग अफर्मेटिव्ह ऍक्शन्स फॉर मुस्लिम इन कंटेम्पररी इंडिया 2025 हा रिसेंट रिपोर्ट जो पब्लिश झालेला आहे. तर त्यांनी काय करण्यात आलेलं आहे की 2 अप्रोच सांगितले, एक द स्पेशल अप्रोच आणि दुसरं काय की सेक्टरल अप्रोच. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये आपण काय घेऊ शकतो की रिझर्वेशनच्या बियॉन्ड जर आपल्याला एखाद्या कम्युनिटीला जर त्यांची ग्रोथ किंवा त्यांना डेव्हलपमेंट जर करायची असेल तर त्याच्यामध्ये त्यांना काय करावं लागेल अफर्मेटिव्ह ऍक्शन्स प्रोव्हाइड करावं लागतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय एज्युकेशनलच्या रिलेटेड स्कॉलरशिप प्रोव्हाइड करणं, स्किल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड जे काही गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स आहेत तर ते आणखी त्यांना इलिव्हेट करणं आणि त्यानंतर काय की एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या रिलेटेड आणखी त्यांना ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करणं. ठीक आहे. या ठिकाणी काय करण्यात आलेले रेडीमेड तुम्हाला कन्क्लुजन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे अलॉंग विथ जे काही कीवर्ड्स याच्यामध्ये मेन्शन्स आहेत तर तुम्ही ते पर्पजफुली ज्यावेळेस आन्सर रायटिंगमध्ये ज्यावेळेस यूज करताना म्हणजे फॉर एक्झाम्पल काय अफर्मेटिव्ह ऍक्शन्स हा एक इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहे ज्यावेळेस सोशल जस्टिस किंवा रिझर्वेशनच्या रिलेटेड ज्यावेळेस तुम्हाला आर्ग्युमेंट्स प्रेझेंट करायचे असतात ना तर अशा प्रकारचे जे कीवर्ड्स आहेत अफर्मेटिव्ह ऍक्शन्स म्हणा किंवा इक्विटेबल ग्रोथ अँड सोशल इन्क्लुजन्स जे ना ज्यावेळेस तुम्ही हे अंडरलाईन वगैरे करता आन्सर रायटिंगमध्ये तर त्याचा इम्पॅक्ट एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट एक वेगळ्याच प्रकारे पडतो. ठीक आहे. त्यामुळं आन्सर रायटिंग करत असताना ही जी हॅबिट आहे तर ती डेफिनेटली इन्कल्केट करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर जर क्वेश्चन जर आपण फ्रेम करायचं म्हणलं तर फॉर एक्झाम्पल काय की रिझर्वेशन अलोन कॅन नॉट एन्श्युअर सोशल जस्टिस. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे की ह्या स्टेटमेंटला क्रिटिकली अनालाइज करा इन कंटेक्स्ट ऑफ सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स ऑफ मुस्लिम्स इन इंडिया. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की आर्ग्युमेंट्स प्रोव्हाइड करताना की कसं फक्त रिझर्वेशन जे आहे ना की त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी हे काय म्हणजे फायदेशीर नाही त्याच्याबरोबर आपल्याला काय करावं लागेल अफर्मेटिव्ह ऍक्शन जे आहे तर ते सुद्धा त्यांना प्रोव्हाइड करावं लागेल. ठीक आहे. या ठिकाणी आपला आर्टिकल संपलेला आहे. तुम्हाला जर ह्या आपल्या आर्टिकलचा कंटेक्स्ट आणि त्याचा रिलेव्हन्स विथ रिस्पेक्ट टू द प्रिलिम्स आणि मेन्स हे जर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा अवेलेबल आहे ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकलच्या पीडीएफ त्या ठिकाणी अवेलेबल होतील. थँक्यू सो मच.